शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने सरकारवर आणि विशेषतः शिंदे गटावरती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकास्त्र डागलं जात आहे ते म्हणजे ललित पाटील प्रकरणावर। आपल्यासोबत या संदर्भाने बोलण्यासाठी शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहेत ज्योती वाघमारे। वाघमारे ताई, एकंदरीतच सुषमा अंधारेंनी जो प्रश्न घेतलेला आहे ललित पाटील विषयात, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। नागपूरच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या अतिशय भावनिक सुद्धा झाल्या। त्यांना लहान मुलगी आहे आणि तरी सुद्धा मला धमक्या दिल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर मला सुषमा अक्कांची खूप काळजी वाटते की त्यांनी आता एखाद्या मानसोपचाराचा सल्ला घेतला पाहिजे। स्वतःबद्दल अति महत्त्व वाटणं, स्वतःच्या प्रेमात राहणं, आपणच खूप विद्वान आहोत आणि इतरांना काहीच कळत नाही, मी कशी मेरिटची विद्यार्थिनी आहे आणि बाकीचे सगळे मात्र कॉप्या करून पास झालेत, तर ही जी सगळी लक्षणं आहेत ना ती नार्सिसिझम या मानसिक विकाराची लक्षणं आहेत। सुषमाताईंना जर थोडेही दिवस कॅमेराचा फ्लॅश स्वतःवर पडला नाही ना तर त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटतं। त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी मानसोपचार तज्ञाकडे जाऊन औषधं घेतली पाहिजेत। आणि मला सांगा की कोणी त्यांना धमक्या दिल्या? आतापर्यंतचा त्यांचा जर आपण इतिहास बघितला तर फक्त सेन्सेशन निर्माण करण्यासाठी त्या सतत कधी रडतात, कधी लढण्याची नाटकं करतात, पण आता ही त्यांची नाटकं महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेली आहेत आणि आम जनता त्यांच्या झंडूबाम लावून रडण्याला महत्त्व देणार नाही। खरं तर राजकारण हे खूप गांभीर्याने करायचं असतं, पण सुषमा अंधारे मात्र सतत राजकारणात फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आणण्याचा प्रयत्न करतात। आणि खरंच जर त्यांचे पुरावे असतील तर जेव्हा आमच्या मंत्र्यांनी त्यांना आव्हान दिलं की 24 तासांच्या मध्ये तुमच्याकडे असलेले पुरावे सादर करा, तेव्हा त्यांनी पळ का काढला याचं उत्तर त्यांनी मला द्यावं। शंभूराज देसाईंवर सुद्धा ते आरोप करता आहेत, कारण ते मंत्री आहेत, त्या विभागाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे असं त्यांनी म्हटले। शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी सवाल विचारलाय की तुम्ही तोंड बंद करणार म्हणजे नेमकं काय करणार, धमक्या देताय का आम्हाला, असा सवाल त्यांनी केलाय। खरं तर राजकारणामध्ये स्वतःकडे लक्ष वळवून घेण्यासाठी कधी कुठली ट्रिक वापरावी याच्यामध्ये सुषमा अंधारे अत्यंत माहिर आहेत। स्वतःला धमक्या दिल्या किंवा स्वतःचं लहान मूल समोर करणं, मला सुषमाताईंना सांगायचंय की लहान मुलांच्यावरनं राजकारण करणं ही तुमची संस्कृती असेल। यामुळेच तरी की ज्या वेळेस मागच्या वेळेस भाषण करताना त्यांच्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या लहान नातवावरती ते बोलले आणि टीका केली। सुषमा अंधारेंनी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना राज ठाकरेंच्या नातवाला त्यांनी मध्ये ओढलं, अरे आम्ही मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हणतो, लहान मुलांना पुढं करून सुषमा अंधारेंनी राजकारण करू नये। सगळ्याच महिला आहेत, प्रत्येकीला लहान मूल असतं, परंतु मुला बाळांना पुढं करून भावनिकतेचं राजकारण करणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवून घेणं हे त्यांनी आता थांबवावं। आणि दुसरं की जर दसरा मेळाव्यामध्ये सुषमा अंधारेंनी भाषण करणं याच्यापेक्षा ताई जास्त दुर्दैव काही होऊ शकत नाही। मला सांगा, दसरा हा आदिशक्ती आई भवानीचा महिषासुरावरती झालेला विजय। हो, जेव्हा जेव्हा आई भवानीचं नवरात्र चाललेलं असतं तेव्हा हाई बसली म्हणत विचकटपणे हसून आई भवानीचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारेला जर दसरा मेळाव्यामध्ये बोलावं लागत असेल तर उद्धव ठाकरेंनी आपलं दुकान बंद करून घरातच बसावं। मात्र तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की दसरा मेळाव्यामध्ये सुषमा अंधारेंनी भाषण करणं हे दुर्दैव आहे, मात्र सुषमा अंधारेंना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं दसरा मेळाव्यामध्ये स्टार वक्ता म्हणून एक संधी दिली जाणार आहे। गेल्या दसरा मेळाव्यात सुद्धा आपण बघितलेलं आहे। मला तेच तर म्हणायचं ना की ज्या महिलेनं हिंदू देवी देवतांचा अपमान केला, ज्या महिलेनं आई भवानीच्या उपवासाचा अपमान केला, जी महिला नवरात्रीच्या गाण्यांच्या वरून अत्यंत अचकट विचकट अंगविक्षेप आणि वेडेवाकडे हातवारे असतील किंवा ते चेहऱ्यावरचं कुत्सित हास्य असेल, मला तर कधी कधी त्या नेते आहेत का एखाद्या अभिनेत्री आहेत कळत नाही। त्यांनी खरं तर एखाद्या टीव्ही सिरियलमध्ये जावं, तिथं कजाक सासूची किंवा मग खाष्ट अशा नणंदेची भूमिका ते खूप छान करू शकतील। बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हणणारी ती बाई, उद्धव ठाकरेला दहीहंडीच्या थरावरती उभा राहा म्हणणारी ती बाई, किंवा मग आदित्य ठाकरेला लुंगी डान्स करणारी ती बाई, ज्या महिलेनं भगवान शंकरापासून आदिशक्ती आई भवानीपर्यंत सगळ्या हिंदू देवी देवतांचा अपमान केलाय, त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये बोलणं हा याच्यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठला असू शकत नाही। एकंदरीतच जर सध्याच्या राजकीय पक्षांची स्थिती पाहिली तर शिवसेनेकडनं, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं एक स्टार वक्त्या म्हणून किंवा प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारेंना महिला प्रवक्त्या म्हणून पुढे आणलं जात आहे। शिंदे गटाकडनं तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की सुषमा अंधारेंना तुम्ही प्रत्युत्तर द्याल। कसं बघता सुषमा अंधारेंशी तुमचा असलेला हा सामना? खरं तर मी नेहमीच असं मानते की ही काही कोंबड्यांची झुंज नाहीये,
परंतु राजकारण हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचं असतं, फक्त स्वतःवरती लाईमलाईट ठेवण्यासाठी करायचं नसतं, हे मानणारी मी मुलगी आहे. मला खरं तर या निमित्तानं सुषमा अंधारेंना प्रश्न विचारायचे आहेत की याच्या आधी त्या स्वतःच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावत होत्या, ती त्यांनी लावणं का बंद केलं? याच्या आधी ते ज्या सांगत होत्या की मी संविधानावरती संशोधन करतेय, त्याचं काय झालं? सतत भूमिका बदलणं, याच्यामध्ये त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. त्याच्यामुळे ती विरुद्ध मी असा सामनाच असू शकत नाही. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ह्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीला शिवसेनेचा चेहरा आणि शिवसेनेचा आवाज बनवण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी केलंय. तुम्ही जर बघितलं तर अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली मी, आजही माझं कुटुंब हे झोपडपट्टीत राहतं. माझे वडील बांधकाम कामगार, माझी आई टॉवेल कामगार, कारखान्यामध्ये काम करणारी. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आज उच्च विद्याविभूषित होऊन सेट, नेट, MA इंग्लिश, PhD अशा सगळ्या पदव्या घेऊन एका कॉलेजमध्ये मी अध्यापनाचं काम करत होते. पण फक्त आणि फक्त सर्वसामान्यांच्या वेदनेला न्याय देणारा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आहेत, म्हणून त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी शिवसेनेमध्ये काम करते. पण तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या पद्धतीने तुमची नियुक्ती किंवा तुमच्यावर जी जबाबदारी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं, की शिंदे गटाकडून येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, महिलांविषयीच्या प्रतिक्रिया आहेत, त्या तुम्ही द्यायच्या आहेत आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर द्यायचं आणि विशेषतः सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर द्यायचं आहे. सुषमा अंधारेंना शिंदे गट महत्त्व देतोय? अजिबात सुद्धा नाही. कारण मी सांगितलं ना की सुषमा अंधारे म्हणजे हवेवरचा बुडबुड आहे. काही दिवसांपूर्वी त्या म्हणजे त्यांची जर आतापर्यंतची खासियत जर तुम्ही बघितलीत तर त्या ज्या लोकांवर टीका करतात, थोड्या दिवसांनी त्या त्यांच्यावरती स्तुतिसुमनं उधळतात. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी त्या पवार कुटुंबाला टार्गेट करत होत्या की राजा शरद पवार, मग राजा अजित पवार, मग युवराज रोहित पवार, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पवारांना आधारवड वगैरे वगैरे म्हणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट करत होत्या. त्यांची ती दहीहंडीची भाषणं असतील किंवा मग वरळीमध्ये त्यांनी केलेला तो लुंगी डान्स असेल, महाराष्ट्र अजून विसरलेला नाहीये. सतत भूमिका बदलणाऱ्या सुषमा अंधारेंसारख्या नेत्याला आम्ही अजिबात महत्त्व देत नाहीये. आमची जबाबदारी ही महिलांना संघटित करण्याची आहे. उलट त्याहीपेक्षा म्हणजे राजकारण म्हणजे काय टीका टिप्पणीचा खेळ नसतो. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंचं म्हणणं असतं की आपण सत्तेवर आहोत तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना संघटित करून त्यांच्यासाठी महिलांनी घेतलेले, सरकारने महिलांसाठी घेतलेले जे काही निर्णय असतील, मग लेक लाडकी योजना असेल किंवा ST मध्ये महिलांना दिलेलं 50% सवलत असेल किंवा अंगणवाडी महिलांचं वाढलेलं मानधन असेल किंवा आत्ताच आम्ही ज्या गोष्टीवरती काम करतोय की नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून बचत गटाला शक्ती गटामध्ये प्रवर्तित करण्याचं काम असेल. अरे नुसतीच भांडणं लावून झुंज बघत बसण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही करतोय. कारण मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंचा विश्वास आहे की अशा राजकारणातल्या झुंजी लावून लोकांचं घर जाळणं सोपं असतं, पण लोकांची चूल पेटवणं मात्र अवघड असतं. ते काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमचा पक्ष करतोय. दसरा मेळाव्यात महिला प्रवक्त्या म्हणून तुम्ही ही भूमिका मांडणार आहात का? जरूर, नक्कीच. दसरा मेळावा असेल किंवा पक्षाचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षांनी कुठेही सांगितलं तर तळागाळामध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका, पक्षाचा आवाज बुलंद करण्याचं काम हे मी नेहमी करत राहीन. एकीकडे दसरा मेळाव्यावर ती सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण 2 दसरा मेळावे, 2 मोठ्या सभा होणार आहेत. शिवसेना शिंदे गटाची मात्र जी सभा आहे, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सभा घेत आहेत, त्या ठिकाणी मात्र वादंग निर्माण होताना बघायला मिळतोय. कारण त्याच ठिकाणी आझाद मैदानाच्या आजूबाजूलाच रामलीला मंडळाचे सुद्धा कार्यक्रम आहेत. एकतर रामलीला मंडळाचा हा कार्यक्रम स्थलांतरित करा किंवा रावण दहन आदल्या दिवशीच करा, असा दबाव टाकला जातोय असं मंडळाचं म्हणणं आहे. अजिबात कोणताही दबाव त्यांच्यावरती टाकला जात नाही. आपण पाहिलेलं असेल की जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे सत्तेवर आले तेव्हापासून सर्व हिंदूंच्या सणांना असेल किंवा इतरही सर्व सामाजिक उत्सवांना असेल प्रोत्साहन देण्याचंच वातावरण असेल किंवा त्यांनी तसे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे जे काही रामलीला असेल, रावण दहन असेल, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. परंतु झालंय असं की काही लोकांच्या पोटात दुखतंय. सरकारच्या निर्णयावरती तर टीका करता येत नाही. शासन आपल्या दारी असेल, लेक लाडकी असेल किंवा ST बसमधली सवलत असेल, या माध्यमातून जनसामान्यांच्या हृदयापर्यंत, जनसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत शासन पोचतंय हे न बघवणाऱ्या काही लोकांच्या पोटात दुखत असल्यामुळं काहीतरी राजकारण
राजकारण करावं, काहीतरी वादंग निर्माण करावा, म्हणून ती लोक टीका टिप्पणी करतायत. मात्र काँग्रेसच्या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदू सणांना प्रोत्साहन देणारं सरकार आहे, मग रावण दहन आदल्या दिवशीच कसं करायचं असा प्रश्न त्यांनी विचारला. खरं तर वर्षा गायकवाडांना मला सांगायचं आहे की कुठलीही माहिती नसताना, कुठलाही आधार नसताना आपण अशा पद्धतीनं फक्त काहीतरी चर्चा निर्माण व्हावी म्हणून विधानं किंवा वादंग निर्माण करू नयेत. सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सर्व मंत्रिमंडळाच्याकडून किंवा आमच्या पक्षाच्याकडून त्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलणं करून समन्वयानं याच्यातून मार्ग काढला जाईल. विनाकारण वादंग निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये. ज्योतिताई, सगळ्याच पक्षांमधनं एक फायर ब्रँड महिला वक्त्या, महिला प्रवक्त्या, महिला नेत्या तयार होताना सध्याचा महाराष्ट्र बघतो आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून तुमचा चेहरा पुढे येतो आहे. येणाऱ्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून आपल्याला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळावी असं वाटतंय का? त्या पद्धतीची स्टार वक्त्यांची लिस्ट शिंदे गटाची दसरा मेळाव्याकरता तयार आहे का? स्टार वक्त्यांची लिस्ट ही पक्षाकडून तयार आहे आणि एवढंच सांगते की स्त्रीच्या मनातच आग असते, कारण तीच आदिशक्ती असते, तीच जिजाऊ असते, तीच सावित्री असते. कारण तुम्ही जर बघितलं की आपण सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि ज्यावेळेस ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला सुद्धा महिषासुराचा वध नाही करता आला, तेव्हा स्त्री शक्तीला यावं लागलं. एक स्त्री जर आई बनली ना तर ती राजा शिवछत्रपती घडवते. एक स्त्री चांगली पत्नी बनली तर ती ज्योतिबांना घडवते किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाई बनून उभी राहते. आणि संसाराच्या सगळ्या अडचणी असतील किंवा कष्ट असतील याला रोज सामोरं जाण्याचं काम स्त्री करत असते. त्यामुळे ती आग आमच्यामध्ये आहे. आणि आज मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून महिलांच्या संदर्भातले जे काही सगळे निर्णय घेतले जात आहेत, ताई मी आनंदानं सांगू इच्छिते की शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महिलांना नेतेपद देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी केलेलं आहे. पहिल्यांदा पक्षाचं सचिवपद महिलांना देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. परवाच मीनाताई कांबळे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या पासून शिवसेनेमध्ये काम करत होत्या, त्यांनी सुद्धा एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नक्कीच एकनाथभाई शिंदे हे महिलांना सन्मान देत आहेत. आमच्या पक्षामध्ये महिलांना 50% निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा वाटा आहे आणि सगळीकडेच आहे. त्यामुळे येणाऱ्या दसरा मेळाव्यातच नाही तर पक्षाच्या प्रत्येक विचारमंचावरती जोरकसपणानं पक्षाची आणि सरकारची बाजू मांडण्याचं काम हे मी करत राहीन. नक्की. त्याच्यामुळे येणाऱ्या दसरा मेळाव्यात दोन्ही पक्षांकडनं आता आपापल्या दसरा मेळाव्यामध्ये महिलांच्या तोफा गरजणार हे नक्की. कॅमेरामन मनोज जयस्वाल समुद्र पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.